गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. आता खरोखर सकाळची तर मॉर्निंग झाली आहे आणि मॉर्निंग झाली म्हटलं की आपली कामं सुरू झाली. सकाळी-सकाळी हे स्टँड दाराच्या पाठीमागे का? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? शक्यतो आपण काय स्टँड, चप्पल स्टँड नेहमी दाराच्या बाहेरच ठेवत असतो. कारण की काय झालंय ना, बऱ्यापैकी थंडीच्या दिवसामध्ये म्हणा किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणा, डॉगी भरपूर सोसायटीमध्ये आहे. तर ते काय करतात, दाराच्या समोर आपण जी पायपुसणी वगैरे ठेवतो ना, त्यावर येऊन बसतात आणि त्यांना ऊब लागते म्हणून मस्त छान वाटतं. तर जी पायपुसणी असते ना, त्यावर बसले नाही असे कुत्रे वगैरे, तर म्हणजे खूप चांगलं वाटत नाही. त्यांची लाळ म्हणा किंवा काय, ते असं गळालेलं मला तरी बिलकुलही आवडत नाही. म्हणून आम्ही काय करतो, अ, पायपुसणी आणि चप्पल स्टँड आत ठेवतो आणि चप्पल स्टँड सुद्धा आत ठेवण्याचं कारण असं, की जेव्हा ना हे डॉगीज वगैरे येतात ना, त्यावेळेस ते ना लेदरचे वगैरे जे शूज असतात ना, ते घेऊन जातात, ते फाडून वगैरे टाकतात. तर इतकं मोठं नुकसान म्हणजे 2 शूज ह्यांचे तोडलेत. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं, की नाही चप्पल स्टँड आतच ठेवायचं. जेव्हाही संध्याकाळी झोपायची वेळ होते ना, त्यावेळी न चुकता आम्ही चप्पल स्टँड आतमध्येच ठेवतो. असं काहीसं त्याच्यामागचं रिझन आहे. म्हणून आम्ही ना चप्पल स्टँड आतमध्ये म्हणजे आतमध्येच ठेवतो. इतकं मोठं नुकसान झालंय ना ॲक्चुअली 2 जोड त्यांनी खाल्लेत तेव्हापासनं आणि हे कुत्रे येतात वगैरे आणि असं दारात बसतात हे बऱ्यापैकी बऱ्याच वेळा ऑब्झर्व्ह झालंय आणि बऱ्यापैकी असं खाली ग्राउंडला वगैरे आपलं घर असेल ना, तर कुत्रे असे करतातच. म्हणजे सिटीमध्ये किंवा फ्लॅट सिस्टममध्ये हे असं काहीसं आम्ही तर अनुभवलंय. म्हणून मग चप्पल स्टँड बाहेर रात्रीचं ठेवायचं नाही, हे तर ठरलेलं असतं. आणि सकाळची वेळ होती, कपडे ॲक्चुअली काय होतं ना, व्हाईट कपडे मी हातानेच वॉश करत असते आणि काल मी ते केले नाही कारण की मुलांचं कसं काल व्हाईट ड्रेस वगैरे होता ईशानचा स्कूलमध्ये, तर काल मी वॉश केला नाही. तर म्हटलं सकाळी-सकाळी पहिल्यांदा ना टिफिन वगैरे बनवायच्या आधी आपण आधी कपडे जे काही होते ते वॉश करून घेतले आणि सुकत पण घालायचं काम होतं. आणि इतकी काही जागा नाहीये, गॅलरी छोटी असल्यामुळे मग मी काय करते, जे ग्रिल वगैरे आहेत ना, जी गॅलरी क्लोज केलेली त्याच्यावर पण टाकते. सकाळचं वातावरण असं काहीसं होतं, खूप छान वाटत होतं. पण मॉर्निंगला आपल्याला इतकं म्हणजे वॉक करायला सुद्धा खरं तर मला टाईम नसतो, कारण की मुलांचे टिफिन वगैरे असतात आणि त्यांना सोडल्यावरच जे काही आपल्याला करायचं असतं ते पुढचं रुटीन सुरू होऊन जातं. आज गुरुवार होता आणि ना रात्री मी अक्षरशः विसरून गेले, की माझा उद्या गुरुवार आहे आणि मला तांदूळ भिजत घालायचे. म्हणजे लक्षात होतं, पण ईशानचा अभ्यास घेताना मी नंतरनं विसरून गेले आणि तांदूळ म्हणजे भिजतच घातला नाही. तर पहिल्यांदा अंघोळ वगैरे झाल्यानंतर म्हटलं पहिले तांदूळ वगैरे भिजत घालून द्यावे आणि मला त्यांना खिचडी पण द्यायची होती, पण मी ते विसरूनच गेले. तांदूळच भिजवलेले नाही. म्हटलं तर आता काय करायचं? मग मी ठरवलं ईशानला त्यांना दुसरं काहीतरी बनवून देऊया. पण आधी तर पहिले तांदूळ वगैरे भिजत घालूया. म्हणजे कसं मला तर होईल 12-1 वाजता जेव्हा मी जेवण करेन तेव्हा. तर अशा पद्धतीने मी तांदूळ भिजत घालत होती. इथं साइड बाय साइड ईशानचे आणि रियांचे टिफिनही मी धुवून घेतले आणि ते वाळत घालणार होते आणि बॉटल पण भरून ठेवणार होते. कारण की ही कामं माझी रोजची असतात म्हणजे असतातच. टिफिन धुणे किंवा बॉटल वगैरे क्लीन करून त्या आधी भरून ठेवायच्या आणि नंतरनं फिल्टर वगैरे मग बाकी जी काही कामं असतात ती आपण करू शकतो. स्वयंपाक होईपर्यंत टिफिन पण तोपर्यंत कोरडे होऊन जातात आणि आपलंही काम वाचतं, की परत ते पुसा वगैरे. तर हे छानपैकी माझं आता हे काम तर झालं होतं. तर हे डब्बे वगैरे मी साईडला पटापट म्हणजे जसे माझं हाताला काम दिसेल, की हां, आता हे ठेवून दिलं पाहिजे, तर ते तसे पटापट मी करत असते. आणि भांड्यांचं सुद्धा माझं असं असतं, की शक्यतो मी भांडे असे ठेवत नाही बेसिनमध्ये. जसंही होईल ना, आता हां, मला वेळ भेटला आणि तेवढ्याच दरम्यान मी मग लगेचच ते वॉश करून घेते. कारण की भांडेसुद्धा माझ्याकडे भरपूर नाहीयेत. खूप लिमिटेड भांडे असल्यामुळं काय होतं, पटापट तेच घ्यावं लागतं, तेच क्लीन करावं लागतं आणि बऱ्यापैकी असं काहीसं असल्यामुळं म्हणजे असं आपल्याला साइड बाय साइड कामं केल्यामुळं ना काय होतं, असं भांड्यासाठी वगैरे बाई लावण्याची आपल्याला गरज पडत नाही. आता मला आलू पराठा बनवायचा होता ना, म्हणून मग मी काय केलं, कुकर पहिले लावून घेतला आणि नंतरनं पीठ लगेचच मळून घेतलं. कारण की काय होतं ना, ते पण थोडंसं मळलं आधीच की थोडंसं सॉफ्ट होऊन जातं आणि चपाती म्हणा किंवा आपला पराठा वगैरे म्हणा छान होतात मऊ वगैरे आणि चपाती तर छान फुलते. म्हणून जर आपल्याला चपाती बनवायची ना, त्याआधी मी तर म्हणते 15 ते 20 मिनिटं आपण चपातीचं पीठ मळून ठेवलंच पाहिजे, असं माझं काहीसं असतं. तर म्हटलं चला आता इकडं बाकी कुकर वगैरे होईपर्यंत ना, आणि हे कुकर चेक करण्याचं एक माझी खरं कशी सवय मलाही नाही माहिती, पण ही सवय आहे मला, की मी शिट्टी झाली नाही ना तर लगेचच चेक करत असते, जेणेकरून कुकर
जे अपघात होण्याचे टाळतात असं मला तरी वाटतं. आणि बऱ्यापैकी ना माझं काय होतं, मी लसूण वगैरे आधी सोलून ठेवायची, पण आता हल्ली मला काय माहिती आवडतच नाही जे की ते स्टोअर केलेलं वगैरे. पेस्ट वगैरे तर आलं लसूण मी कधीच यूज करत नाही, घरचाच लसूण आहे माझा, त्यामुळे मग मी ना घरी त्या लसणाचीच पेस्ट वगैरे करते. आणि तीही लगेचच, म्हणजे आता मला एकच कांडी पाहिजे असती रोजच्या याच्यासाठी भाजीसाठी, तर त्याला असा कितीसा वेळ लागतो असं माझं काहीच असतं. म्हणून मी ना लसूण लगेच सोलून घेते आणि लगेचच तो भाजीत यूज करत असते. आता तुम्ही पाहू शकता मी प्रत्येक भांडं जेही घेते ना ते आधी वॉश करूनच घेते, कारण की काय होतं ना, आपण भांडे तर व्यवस्थित घासलेले वगैरे असतातच राहते, त्यात काही वाद नाही, पण कदाचित कधी झुरळ वगैरे असतील किंवा आणखीन काही पाल वगैरे असं, म्हणजे पाल वगैरे तर नाहीच आहे घरात, थोडेफार कॉकरोच आहे, त्याच्यामुळे मी ही प्रिकॉशन घेतेच, कारण की मला ते अजिबातच आवडत नाही. आपल्याला माहिती आपल्या घरात थोडेफार कॉकरोच आहे, तर मला असं वाटतं की ते प्रत्येक भांडं क्लीन करून घ्यावं, किंवा तसंही मला क्लीन करून घ्यायला आवडतं. आता हे चॉपर होतं खरं तर माझ्या आधी लक्षातच नव्हतं, मला वाटलं की आपण हातानेच कट करणार आहोत, पण नंतर लक्षात आलं की अरे नाही, आपल्याला आज हा चॉपरचा यूज करून पाहायचा आहे. कारण की मला हे पाहायचं होतं की भरपूर दिवस झाले, मी 3 ते 4 महिने झाले चॉपर घेऊन, पण मी त्याचा यूज केला नाही. याचं कारण असं होतं की याच्या आधी मी 3 ते 4 चॉपर यूज केले, त्यावेळेस म्हणजे असे ते फटाफट तुटले, तर मग माझी इच्छाच उडाली की यार चॉपरमध्ये काही कट वगैरे करायचं. पण आज भरपूर दिवस झालं, म्हटलं चला याच्यात व्यवस्थित होतंय का नाही हे सुद्धा मी पाहिलं नव्हतं, तर पहिल्यांदाच मग मी आज ना ते यूज करून पाहिलं, तर खरंच खूप छान वगैरे असं कांदा झाला. नंतर कोथिंबीर आणि आलं लसूण वगैरे त्याचीही पेस्ट मी करून ठेवून दिली होती. आणि माझा चहा मस्तपैकी इकडं उकळत होता, तर म्हटलं चला आता याचं आहे ना हे बॅटर वगैरे व्यवस्थित बनवून घ्यावं. आणि हे जे काय मला आलू पराठा बनवायचा होता, तर त्याची इकडं माझी साईड बाय साईड तयारी चालली होती. कुकर इतकाही गरम नव्हता की तो मी डायरेक्टच ओपन केला आहे, त्या वाफ वगैरे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, पण ऑलरेडी बऱ्यापैकी थंड झाला होता, त्यामध्ये थोडीशी स्टीम होती, पण ती नंतरनं म्हणजे इझिली माझा उचलला गेला कुकर, की त्याच्यातून हवा वगैरे काढायची गरज पडली नाही, इतका तो थंड झाला होता. खरं तर गरम कुकरमध्ये कधीच म्हणजे ओपनच करायचा नसतो, कारण की ते खूप रिस्की असतं, इतकी प्रेशर नाही त्याच्यामध्ये ना, स्टीम असते की खरं अपघात व्हायची शक्यता असते, म्हणून कधीच ओपन आपण करू नये. थंड झाल्यावरच कुकर हे करायचं. आणि सकाळची गडबड असते, मुलांना स्कूलला जायचं असतं, तरीसुद्धा आपण ना थोडंसं, मी तर म्हणते 5 ते 10 मिनटं लवकर उठूनच आपण आपली कामं करावी. मला नाही तर आलू पराठा बनवायचा होता, तर त्याचं मी कांदाही कट केला होता, आलू लसूण पेस्टही झाली होती, परत कोथिंबीर वगैरे चिरून घेतली होती. आणि त्या आले लसणाच्या पेस्टमध्येच आहे ना मी जिरं पावडर माझ्याकडे नव्हती, म्हणून म्हटलं त्याच्यात जिरं थोडंसं बारीक करून घ्यावं, पण इतकं काही ते बारीक झालं नाही. जिरं असं एकतर थोडीशी आलं लसणची पेस्ट असते जी की आपल्याला लागत असते, ते 2-3 पराठ्यासाठी कितीक लागणार आहे, आणि त्यात ते मी हे टाकलेलं जिरं, तर ते काही व्यवस्थित असं फिरलं गेलं नाही, त्यामुळे म्हटलं एका दिवशी ना छान अशी जिऱ्याची पूड करूनच ठेवायची, असं माझा काहीसा प्लॅन होता. आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की नाही माहीत नाही, पण मी जी हे वापरते ना दूध, तर त्या दुधाची पिशवी कधीच व्हायला जाऊ देत नाही, कारण की मी डस्टबिन बॅग वापरत नाही. आणि आपला जो ओला कचरा असतो ना, तर त्या कचरा साठवण्यासाठी, म्हणजे आता सकाळच्या जे काही स्वयंपाकाची वगैरे वेळ असते त्यावेळेस जो आपला कचरा निघतो, म्हणजे लसणाचा म्हणा किंवा कांदे, किंवा आता हे चहा मी करते, तर ते चहा पावडर जी असेल तर ती टाकण्यासाठी, हा ओला कचरा टाकण्यासाठी ना ती खूप युजफुल होते. म्हणून काय करायचं, ही पिशवी आपण खरंच फेकून नाहीच द्यायची, त्या पिशवीचाच यूज करून हा ओला कचरा आपण त्यामध्ये भरून ठेवायचा. आणि म्हटलं म्हणजे आपलं कामही होऊन जातं, आणि ती पिशवी तशी आपण फेकणारच असतो, आणि तिचा यूज पण होऊन जातो, असं काहीच म्हणजे मला तरी वाटतं. मी आता चहा घेते, चहा घेतल्यानंतर ना मग माझी बाकीची कामं करायला सुरुवात करणार होती. माहीत नाही मला ही जी काही सवय आहे तर खरंच चांगली आहे कशी आहे माहीत नाही, पण मी प्रत्येक भांडं घेताना तुम्ही पाहू शकता धुवून वगैरेच घेते आणि नंतरच ते क्लीन करते. तर मला हे बटाटे वगैरे ना म्हणजे बऱ्यापैकी माझं हे झालं होतं, जास्त काही असे शिजले नव्हते असंही नव्हतं, आणि खूप जास्त शिजले ना तरी त्याचा गाळ होऊन जातो, आणि आपल्याला पराठे बनवताना ना ते असं बाहेर येतं बॅटर, असं काहीसं होतं. पण आज म्हणजे एकदम परफेक्ट शिजला होता माझा बटाटा, जो की जास्तही एकदम गाळ नव्हता झाला, आणि असंही नव्हतं की तो शिजला नव्हता, म्हणून मी ते किसून घेते, पण व्यवस्थित एक सारखं व्हावं
छान म्हणजे पराठे यावे या हेतूने मी ते ना असं किसणीने किसून घेत होते. हा तर म्हणजे असं काहीच खरं तर मला असं स्वयंपाक असा कुणी असं परफेक्ट शिकवलं नाही, पण मीच माझ्या माझ्या अंदाजाने किंवा जसंही आता मुलांची रिक्वायरमेंट असते तसं तसं शिकत असते, तसं तसं एखादा पदार्थ बनवून घेत असते. मध्ये मध्ये माझं आहे ना ईशानला आणि रियानला आवाज देणंही सुरू होतं, कारण की कसं ते पटापट उठले ना मग माझी कामं सुरळीत होऊन जातात. तर ते पराठ्यामध्ये मी आणखीन त्यामध्ये हळद आणि मीठ आणि जे आपलं लाल तिखट असतं तेच ॲड केलं होतं. बाकी मी काहीही ॲड करत नाही. आणि जे काही पराठा शेकताना तुम्ही पाहू शकता, मी फक्त आपलं जे घरचं गावरान जे तूप आहे ना, तर तेच यूज करते. ॲक्च्युअली गावरान म्हणजे गाईचं तूप नाहीये, ते म्हशीचं तूप आहे. पण जे माझ्याकडे अवेलेबल असतं ना, त्याच गोष्टींचा वापर करून मी माझ्या स्वयंपाकात जे काही बनवायचंय तर त्याचाच यूज करत असते. आता शक्यतो शेतकरी आहे म्हणून शेतातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला घरून देतात. तर त्या गोष्टींचाच यूज होतो. जास्त काही विकत वगैरे घ्यावं लागत नाही. तर असं काहीसं असतं. आता माझं हे छानसं बॅटर रेडी झालं होतं, जे की आपलं पराठ्यासाठी लागणार होतं. तर म्हटलं पहिल्यांदा आहे ना ही कणिक पण छान अशी मळून घ्यावी आणि मग नंतर ना पराठा लाटायला सुरुवात करायची होती मला. तर मला ना हे इथं एक आवर्जून सांगायचंय, की जे आपल्या जुन्या बायका वगैरे असतात ना किंवा माझी सासू वगैरे, तर त्यांचाच हा खरं तर किस्सा आहे. मला ना एकदा त्यांनी मला पीठ मळायला सांगितलं आणि त्या बोलल्या, की "मी ना येते चपात्या वगैरे तुला लाटू लागायला." गावाकडची ही गोष्ट मी सांगते तुम्हाला. तर आहे ना, त्या बोलल्या, "मी चपाती वगैरे लाटू लागायला येते, तोपर्यंत तू पीठ मळून ठेव." तर मी पीठ वगैरे मळलं, चूल वगैरे पेटवली आणि नंतर ना त्या आल्या चपाती लाटायला आणि मी भाजणार होती असं काहीसं. तर त्यावेळेस त्या काय बोलल्या, "अगं तू तेल लावून नाही मळलं का? म्हणजे शेवटी जे आपण मऊ करतो ना, तर ते." मी म्हटलं, हां." पण खरं ते मी मळलं नव्हतं, कारण की त्यांना ना नुसतं हात लावल्याबरोबर समजतं. कारण की तेल लावलं असतं ना, ते लगेच हाताला चिपकत नाही आणि तेल न लावताच आपण जर पीठ मळलं ना, तर ते थोडंसं हाताला पटकन चिकटतं आणि लगेचच त्यांना समजलं, की "अरे, तू तेल नव्हतं लावलंस म्हणून तसंच मळलं." म्हणजे किती त्यांचा तो एक्सपिरियन्स आणि त्या खरंच इतक्या एक्सपर्ट आहे ना, चपाती, पोळी, भाकरी वगैरे बनवायला. खूप जास्त त्यांच्या म्हणजे अजूनही त्या अशा मस्त करत असतात. त्यांचे गुडघे वगैरे दुखतात, पण त्या छान बनवतात. खरंच त्यांचं म्हणजे एवढा एक्सपिरियन्स आहे ना, त्यांना नुसतं हात लावल्याबरोबर त्यांना समजलं, की मी ह्या पिठाला तेल वगैरे लावून शेवटी मळलंय की नाही मळलंय. असं काहीसं. असे थोडेफार अनुभव आल्यानंतर ना आपल्याला समजायला लागतं, की अरे असं केलं, असं होतं, असं केलं, तसं होतं. 2च पराठे बनवायचे आहेत आणि माझं कधीच चाललंय, की काय करते मी माझं मलाच खरं तर समजत नाहीये. तर पहिल्यांदा तर मी पराठा बनवला आणि तो ईशानला वगैरे पण मध्ये अंघोळ वगैरे झाल्यानंतर त्याला खायला दिला होता. तर परत आता टिफिनसाठी मला बनवायचा होता. तर रिऊलाही मी उठवत होते मध्ये-मध्ये, की "रिऊ उठ म्हणून तुझं टायमिंग झालंय स्कूलचं." तर ही एक काम करताना ना आपल्या डोक्यात सकाळी-सकाळी इतके काही विचार चालू असतात ना खरं तर खूप काही सुरू असतं. आपल्या कामाचंही वेगळंच असतं, मुलांचं वेगळं असतं. हे सर्व करत असताना म्हणजे इतकं बिझी शेड्यूल असतं ना सकाळी-सकाळी. खरंच तुमचं पण कसं असतं ते नक्की मला कमेंट करून सांगा. अजून थोड्याच वेळात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. कशी रियांची एंट्री होती आणि त्या एंट्रीमध्ये तो कुठं बसतोय आणि काय बसतोय हे तुम्हाला दिसेल. कारण की हे किती रिस्की आहे ना, मी तुम्हाला याचा अजून एक अनुभव शेअर करणार आहे. कारण की एकदा ना असंच काय झालं, रिया नुकताच 2 वर्षाचा झाला होता आणि आम्ही गावी गेलो होतो. गावी गेल्यानंतर ना त्यावेळेस 2 वर्षाचा किंवा जस्ट 2 वर्षाचा झाला होता. दुसराच बर्थडे झाल्यानंतर आम्ही गावी गेलो. तर त्यावेळेस आहे ना, रिया ना असा छोटा होता आणि त्याला शेगडीवर म्हणजे गॅस ओट्यावर बसायची खूप सवय होती. तर असाच तो काहीसा बसला आणि जे बटन असतं ना, तर ते म्हणजे काहीतरी खराब झालं होतं आणि मी एका गॅसवरती गॅस पेटवून त्यावरती त्याला रागी बनवून द्यायची होती मला खरं. सकाळी मी त्याला रागी द्यायची. तर ती रागी बनवत होते आणि गॅस वगैरे म्हणजे माझ्यासाठी पहिलाच दिवस होता. माझ्यासाठी सुद्धा नवीन होतं, कारण की नवीन घरात गेलं ना, तर नवीन किचन आणि ते सर्व काही गॅसचं एवढं काही आपल्याला माहीत नसतं. ही माझी ऑटोमॅटिक सगळी तर गावाकडची लायटर वगैरे आहे तिला असं. मी पेटवली आणि रिऊ असा साईडलाच बसला होता आणि त्याला बटणं फिरवायची खूप हौस. म्हणजे हे बटन फिरव, ते बटन आणि ते बटन जसंही त्याने फिरवलं ना, तसं ते पूर्ण निघून आलं आणि पूर्ण त्यातून गॅस वगैरे बाहेर आला आणि सगळा म्हणजे जो काही एरिया आहे ना, तो अख्खा गॅसचा
पूर्ण जाळ तयार झाला तिथं. म्हणजे इतकं आम्ही घाबरलेलो. माझ्या सासूबाई पण होत्या तिथेच, त्या पण खूप घाबरल्या आणि रियूला मी पटकन बाजूला घेतलं आणि बाहेर म्हणजे यांना उठवायला गेली, कारण की अजून झोपलेलेच होते गावी. त्यावेळेस तर नानी पण मोठ्याने ओरडल्या आणि त्यांना आवाज देऊन तर त्यांनी डायरेक्ट आले पटकन आणि खाली रेग्युलेटर वगैरे ते बंद केलं. तर तेव्हा तो जाळ कम्प्लिटली केला, नाही तर पूर्ण जो गॅस ओटा आहे ना तिथे पूर्ण असा जाळ तयार झाला होता, कारण की त्या बटनाच्या तिथून आहे ना पूर्ण गॅस लीक झाला होता. म्हणजे इतकं काही रिस्की असतं. मला हे बिलकुलही आवडत नाही. रियान आणि ईशान जेव्हाही असे किचन वाट्यावर येतात आणि बसतात, तर कारण की माहित नाही, आपण इकडं कामाच्या नादात असतो आणि ते केव्हा इकडं बटन वगैरे फिरवतील किंवा काय होईल हे काहीही सांगू शकत नाही. म्हणजे असे काही इन्सिडेंट असतात. गॅस म्हणा, कुकर म्हणा किंवा मिक्सर वगैरे, म्हणजे इलेक्ट्रिक कोणतंही काही म्हणजे रिस्की असतं, हे मला यातून तुम्हाला सांगायचे. कारण की लहान मुलं म्हटलं की त्यांना माहित नसतं, त्यातला काही अनुभव नसतो. काही बटणं वगैरे फिरवून घेतात. आता मी इथं चेक करते, मी गॅस बंद केलाय ना, तरी ईशानला रिहूला घेतलंय, पण मी चेक करते की मी बटन वगैरे सगळं बंद केले की नाही. तर असं काहीच नाही. आज होती यांचा ऑफ होता, खरं तर सुट्टी असल्यामुळे मला तर आज फक्त किचन मध्येच उभं राहावं लागतं की काय असं. रिहूला आणि ईशानला तर आम्ही सोडून आलेलो. त्यानंतर ना थोडंसं घरातली कामं वगैरे केली, म्हणजे घर वगैरे पुसून घेतल्यानंतर नाही ना, म्हटलं चला आता दुपारच्या जेवणाची तयारी. तर ही होती दुपारच्या जेवणाची. मी माझ्यासाठी गुरुवार होता म्हणून मी खिचडी बनवून घेतली आणि ह्यांना बनवायची होती मला भाजी, ती वांग्याची सुकी भाजी. मी भांडे कमी असल्यामुळे मी पहिले तर जी खिचडी बनवली होती ना, ती खिचडी आधी काढून घेतली आणि नंतर ना ही भाजीची तयारी. तर मी तुम्हाला इथं दाखवते की ही पिशवी तुम्ही फेकून देऊ नका. तिचा असा यूज होतो, कारण की सकाळचा मुलांचा टिफिन आणि नंतर आताचं हे जेवण बनवून झाल्यानंतर ना तो ओला कचरा पूर्ण त्या पिशवीमध्ये बसला होता आणि मग तसं आपण ते व्यवस्थित आपल्या डस्टबिनमध्ये फेकून देऊ शकतो. जेवण वगैरे झाल्यानंतर ना रिहूला घेऊन आम्ही बाहेर चाललो होतो. ते म्हणजे खूप खास काम होतं, ते तुम्हाला येणाऱ्या 1-2 दिवसातच समजून जाईल की काय कामासाठी आम्ही बाहेर गेलो होतो. ऊन खरं तर खूप होतं. रात्रीची थंडी वाजते आणि आता दिवसा सध्या तर खूप ऊन होतं. म्हणजे आज पहिल्यांदा असं दुपारी बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळं समजलं की अरे ऊन खूप आहे आणि हवा पण भरपूर होती. तर आम्ही पुढे जाते ना, तर तेवढ्यात रियाने पाठीमागं पाहिलं आणि व्हिडिओ काढताना त्याला काय झालं काय माहिती, पण त्याला बाहेरच जायचं होतं. गेलेच ही एंट्रीतच ही सायकल होती. रिहू त्यात बसला आणि आमचं शॉपिंग म्हणजे सुरू झाली. म्हणजे जे पाहिजे होतं ना, ते तर खरं आम्हाला मिळालंच नाही. तर भरपूर काही शोधल्यानंतर ना एक वस्तू होती, ती खूप विचार करून घेतली मी. तर पाहूया आता ती आवडती का नाही आवडती. ज्या व्यक्तीसाठी घेतली त्याच्यासाठी. आणि ह्यांचा तर फोन कॉल सुरू होता. ऑफिसचा काहीतरी इश्यू होता म्हणून ते तर फोनवरच होते कंटिन्यू. डिकॅथलॉनमध्ये पहिल्यांदा इतका शुकशुकाट मी पाहिला होता, कारण की वीकडेजमध्ये खरं तर कधी येणंच होत नाही, कारण की आता 2-3 महिने झालेत. त्यांचं ऑफिस असतं, जनरल शिफ्ट असते, त्याच्यामुळं खरं तर जमतच नाही की आपण वीकडेजमध्ये यायचं. पण आज ऑफ होता म्हणून म्हटलं चला जाऊन येऊया. ते आपलं काम होतं तेही करून पाहूया. तर ते काय झालं नाही. असंच रियानसोबत मी त्यांना स्कूटी ही पहिल्यांदा स्कूटर मला हातात मिळाली, कारण की जेव्हाही आम्ही येतो ना तेव्हा भरपूर गर्दी असते आणि मुलांनी ते इकडून तिकडून फिरत असतात. तर पहिल्यांदा म्हटलं आता जी काय आहे ना स्कूटर, त्याच्यावरती आपणही राऊंड मारावं. तर इतकं छान वाटत होतं पहिल्यांदाच, खूप भारी होत होतं. यांना तर वेळ नव्हता म्हणून मी कॅमेरा तिथेच खाली एका टेबलवरती ठेवला आणि माझी आणि रियांची स्कूटरवरती रेस सुरू होती. तर कोण आधी जिंकतंय असं त्याला वाटत होतं, मम्मा की मी जिंकतोय असं. तर त्याच्या पुढे गेलं तर त्याला रडायला येत होतं, म्हणून मी थोडीशी त्याच्या पाठीमागेच राहायची. आणि आता इथे येऊन तो त्याने पाहिलं की हा मम्मा मी जिंकलो, म्हणून हॅप्पी झाला होता. तर त्याचं झाल्यानंतर ना खेळणं वगैरे आम्ही डिकॅथलॉन मधून बाहेर आलो आणि त्याला खूप भूक लागली होती म्हणून त्याला केक पूर्णच एक केक घे म्हणून त्याचा हट्ट होता, पण तसं काही झालं नाही. एक पेस्ट्री घेतली पहिले, त्याचा अजूनही पोट भरलं नव्हतं म्हणून अजून एक पेस्ट्री घेतली आणि तीही त्याने संपवली. जवळ म्हणजे खाल्लीच. पण हे ईशानला माहित नाही. जर ईशानला माहित झालं तर तो खूप ओरडेल त्याला. तर असं काहीच. आणि ज्या शॉपिंगसाठी गेलो होतो तिथे थोडंसं बघितलं, पण खरं तर काहीच मिळालं नाही, म्हणून परत रिटर्न आम्ही घरी यायला निघालो. हॅलो, आता आहे इव्हिनिंगची वेळ ॲक्च्युली आणि रियान आणि हे गेलेत गार्डनमध्ये. त्याच्या आधी मी गेलो होतो रियूला घेऊन डान्स क्लासमध्ये, कारण की त्याचा क्लास होता आणि तो थोडासा छोटा असल्यामुळं कसं 1 तासभर त्याच्याबरोबर थांबावंच लागतं. मध्ये मध्ये जेव्हा मॅम असं ब्रेक देतात त्यांना थोडंसं, तर त्यावेळेस मग कसे ते येतात आपल्याजवळ, थोडंसं बोलतात वगैरे, पाणी वगैरे द्यायचं हे ते असं. आणि छोटा आहे तो, अजून 3 वर्षाचा असे म्हटल्यावर कसं थांबावं म्हटलं. आणि मग नंतर ना
क्लासमधून आले की मग मी माझी कामं करणार होती, कारण की थोडी पण कामं माझी पेंडिंग होती. आज बाहेर गेलो होतो आणि थोडंसं नाराज व्हायला होते, कारण की खरंच आज काहीच काम झालं नाही. ज्या कामासाठी गेलो होतो ते काम काहीच झालेलं नाही, म्हणून थोडंसं असंच राऊंड मारून आल्यासारखं झालं. कारण की रोड इतका खराब आहे आणि आपण असं बाहेर जायचं आणि काम काही नाही झालं म्हटलं की खूप म्हणजे नाराजच व्हायला झालंय मन खरं तर. आणि इशू पण त्याच्या क्लाससाठी केलेलं आहे ॲबॅकसच्या, आणि थोड्या वेळाने त्याला अजून एका क्लासला पण जायचं आहे, ते म्हणजे कन्नडा. आता कन्नडाचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे ना, आम्हाला दोघांनाही कन्नडा काहीच येत नाही. थोडंफार 1-2 शब्द समजतात बस, बाकी लिहायचं तर काही प्रश्नच येत नाही. म्हणून त्याचा तर क्लास लावलेला आहे. आणि क्लास लावलं म्हणजे की मुलं खरंच इव्हिनिंगला बिझी होऊन जातात. त्यांना खेळायचं असतं पण नाही म्हणजे भेटतच नाही वेळ. आणि त्यात आता हे दिवस आपले थंडीचे लवकर दिवस मावळतो, 6 6:15लाच अंधार पडायला लागतो. तर नंतर नाही सोडू शकत खाली, कारण की कसं अभ्यासाची पण वेळ असते आणि खाली डॉगीज वगैरे पण भरपूर आहे, तर त्यांना नाही सोडू शकत. आणि बाकी आपलं पण स्वयंपाकाचं वगैरे असतं, घरातली कामं थोडीफार, तर त्यांच्यासोबत जायला पण नाही होत. तर मग शक्यतो आता ईशान आणि रियांचं खेळणं मग फक्त सॅटर्डे संडेचं असतं, त्यात ते फ्रीच असतात. मग त्यावेळेस भरपूर खेळतात, असं काही नाही की त्यांना खेळायला भेटत नाही. तर तेव्हा त्यांचंच असतं थोडंफार स्टडी वगैरे, आणि बाकी खेळत असतात. तर असा होता आजचा हा दिवस. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चलो बाय.